सुंबरान मांडल गा सुंबरान मांडले हा. तर मित्रांनो, मी सांगली प्रवीण. आता दसरा झाला, दिवाळी झाली, कार्तिकी झाली, पण सांगली प्रवीणची आता बाहेर फिरायची वेळ आली. तर बघू शकता मित्रांनो, आपण आलोय आता आपल्या भोजलिंगाच्या मंदिराला दर्शन घ्यायला. तालुक्यामध्ये असलेलं ही भोजलिंगाचं डोंगरावरती मंदिर आहे. तर मित्रांनो, ही मंदिर म्हणजे असं आहे की 33 कोटी देवांना जेवण घालणारा हा देव आहे, तो म्हणजे आपला भोजलिंग. तर मी आज सांगली प्रवीण. तर बरेच दिवस झाला आपलं चॅनल बंद ठेवलं होतं आपण, म्हणजे व्हिडिओ टाकत होतो पण शॉर्ट टाकत होतो. मोठे व्हिडिओ आपण टाकले नाहीत, अपलोड केले नाहीत जास्तच करून. तर आता आपल्या कुलदैवताचं दर्शन घेऊया आज आपल्या भोजलिंगाचं, आणि सुरुवात करूया आपण आपल्या व्हिडिओला. तर पहिलं इथून आता आपण देवाच्या मंदिराच्या आतमध्ये प्रवेश करूया पहिला. तर बघू शकता तुम्ही मंदिराचं बांधकाम वगैरे असं एकदम असं खतरनाक मध्ये झालेलं आहे. तर तुम्ही जिकडे बघेल तिकडे चांगलं निसर्गरम्य वातावरण आहे. तर पहिले आपण देवाची घंटी वाजवूया. टान दिशेना घंटी वाजवली. तशीच मित्रांनो, तुम्ही सुद्धा आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि टान दिशेना घंटी वाजवा आणि आपलं 1,00,000 सबस्क्राईब पूर्ण करा. आपली एक इच्छा आहे मित्रांनो, 2 फेब्रुवारीच्या आधी आपलं चॅनलचे 1,00,000 सबस्क्राईब पूर्ण झालं पाहिजे. तर बघू शकता इथं भोजलिंगाच्या मंदिरामध्ये असं घोड्यांच्या वगैरे मूर्त्या आहेत. तर बघू शकता हे बघा, इथं वरती 2 घोडा आहेत. आणि मेन मुळात घोडा असायचं म्हणजे इथं कारण काय माहित आहे का, हा देव असताना घोड्यावरचा देव आहे. जसा खंडोबा घोड्यावरती फिरला, सिद्धनाथ घोड्यावरती फिरला, तसाच हा भोजलिंग आहे घोड्यावरचा देव. तर ही बघू शकता अवघं इथं मंदिराचं इथं पुजारी त्यांनी बसलेले आहेत आपलं. तर या मंदिराला जास्तच करून पुजारी आहेत ते जांभुळणी गावचं आहे. म्हणजे आपलं डोंगराच्या पायथ्यालाच गाव आहे जांभुळणी, त्या गावचं जास्त पुजारी आहेत. तरी आपला भोजलिंगाची मूर्ती त्यांनी बघून घेतली मित्रांनो. तरी बघू शकताय देव वगैरे कसा आहे एकदम असं, म्हणजे इथं इकडे इकडे एक माणूस बसलेला असतोय पुजारी मामा, आणि इकडे एक दोन्हीकडे 2 आपलं पुजारी मामा बसते. आणि इकडे बघू शकताय मंदिराचं वगैरे. इथं हा ढोलाचा प्रकार काय आहे मित्रांनो, तर या म्हणजे आपलं जे नवसाचा ढोल असतो, जे तो आपलं नवसाने आपलं वाजवते ढोल. तर इकडे बघू शकताय मंदिराचं आजूबाजूचा परिसर बघू शकताय. बांधकाम वगैरे नवीन चालू आहे आणि देवाचं म्हणजे असं बांधकाम त्यांनी चालू आहे देवाचं बघू शकताय मित्रांनो. तर आता आपण पुढे जाऊया. पहिलं आपण बघू शकताय मी सुद्धा आज आपलं मंदिराचं दर्शन घ्यायला आलोय देवाचं. तर इकडं तिकडं आजूबाजूचा परिसर म्हणजे एकदम असा लय भारी वाटतो मित्रांनो. इथे एकदा देवापाशी आलं ना की असं मन रमून जातंय आपलं, की आपल्याला कुठे सुद्धा जावं वाटत नाही. तर पहिलं आता आपण देवाच्या पाठीमागे दर्शन घेऊया. इथला विषय काय माहिती आहे का, आपल्या मनामध्ये मित्रांनो कोणती पण इच्छा धरायची आणि मंदिराच्या पाठीमागे आपला रुपयाचा कॉईन चिटकवायचा, आणि जर गुलाला घेऊन आपला रुपयाचा कॉईन जर चिटकून राहिला तर तुमच्या मनामधली कोणतीही इच्छा असू द्या, ती इच्छा पूर्ण करायचा देव प्रयत्न करणार. तर इकडे बघू शकताय मित्रांनो, इकडं मंदिराचं काम त्यांनी चालू आहे. आणि आता इकडचं काम मंदिराचं पूर्ण झालेलं आहे, पण मंदिराच्या साईडला सुद्धा काम बऱ्यापैकी चालू आहे. तर इथं बघू शकताय एकदम असं चांगल्या पद्धतीने इथं कॉलम त्यांनी उभा केले. आणि ही मंदिर म्हणजे संपूर्ण मित्रांनो दगडी बांधकामाचं मंदिर आहे. तर याला बाहेरून दगड आलेत मंदिराला, आणि संपूर्ण असं आपलं दगडी बांधकामाचं मंदिर आहे. तर इथं देवाच्याच आहे ना, डाव्या साईडला बघू शकताय मंदिराच्या डाव्या साईडला इथं असं घोडं त्याने ठेवले, तर देवाच्या घंट्या आहेत. म्हणजे असं संपूर्ण म्हणजे देवाचं जे साहित्य आपलं भोजलिंगाची मूर्ती आहे इथं मित्रांनो. देव आपला घोड्यावर बसलेला वगैरे संपूर्ण मूर्ती आहेत. आणि इथंच देवाच्या डाव्या साईडला जरा पुढे म्हणजे आपल्या मूर्ती आहेत त्याच्याकडला गेलं का, इथं बघू शकता ही म्हणजे ह्यामध्ये असे लाकडं त्याने टाकले, ते अगरबत्ती त्यांनी लावली जाते. आणि इथं आपलं देव म्हणजे आपलं अंगारा इथं भेटतो. हा जर अंगारा मित्रांनो जर आपल्या सोबत ठेवला तर आपल्यावर कोणतंही संकट येऊ द्या, हा भोजलिंग असा आहे मित्रांनो की आपल्यावर कोणतंही संकट येऊ द्या, काही वाईट वेळ येऊ द्या, पण हा भोजलिंग तुमच्या पाठीशी उभा राहणार. असा हा आपला डोंगरचा राजा भोजलिंग आहे. तर इथं बघू शकताय आता म्हणजे आपलं पुजारी मामा त्यांनी आपलं पुढं बसले तर इथं घोड्यांच्या शेजारी तिथं. आणि बघू शकताय मंदिराचं बांधकाम वगैरे असं एकदम म्हणजे असं चांगलं असं, म्हणजे मला लय भारी वाटलं मित्रांनो इथं आल्यानंतर. तुम्ही सुद्धा या. तर आता देवाचं दर्शन त्यांनी घेऊन झालेलं आहे मित्रांनो. इथं एकदम असं निसर्गरम्य वातावरण. तुम्ही पावसाळ्यामध्ये जर आला तर एकदम असं भारी आहे मित्रांनो. पण येताना जरा आपली काळजी घेऊन या, म्हणजे येताना जरा वाट खात्रीची. येताना आपलं चांगला ड्रायव्हर गाडीला आणा मित्रांनो.
आता देवाचं दर्शन त्यांनी घेऊन झालं. इथंच देवाच्या उजव्या साईडला आपलं गणपती बाप्पाचं सुद्धा मंदिर आहे. गणपती बाप्पाचं आपण दर्शन घेतलं. तिथून आता सरळ आपण गणपती बाप्पाच्या पाठीमागे निघालो. इकडे बघू शकताय झाडं वगैरे, झाडं झुडपं एकदम असं चांगलं वातावरण आहे मित्रांनो. सांगली प्रवीण बरेच दिवस झालं शांत होता. आपण आपल्या कुलस्वामीचं दर्शन घेऊन आज इथून आपण व्हिडिओला सुरुवात केलेली आहे. तर असं आता इथून पुढे तुम्हाला एवढं व्हिडिओ बघायला भेटणार. तुम्ही फक्त कमेंटमध्ये सांगायचं की सांगली प्रवीण आम्हाला असा व्हिडिओ पाहिजे, की ह्या देवाचं लोकेशन टाका, त्या देवाचं लोकेशन टाका. मी तिथं जाऊन व्हिडिओ करायचा प्रयत्न करणार. आज आपण आपल्या कुलस्वामीचं दर्शन घेऊन सांगतोय तुम्हाला मित्रांनो. तर तिथंच आता उजव्या साईडला मित्रांनो ही मंदिर आहे. ह्या मंदिरात सुद्धा आपण दर्शन घ्यायलो. इथं सुद्धा देवाची घंटी त्यांनी वाजवली. देवाचा पहिला आशीर्वाद घेऊया मित्रांनो. तर बरेच दिवस झालं सांगली प्रवीण शांत होता, पण आता सांगली प्रवीण शांत राहणार नाही. तर आता संपूर्ण तुमच्या इच्छा पूर्ण करायसाठी आता गावोगावी पळणार, गावोगावी ही करणार. तुम्ही सुद्धा मित्रांनो आपल्याला तसाच सपोर्ट करा. तुम्ही आपल्याला भरपूर सपोर्ट केला होता. आता सुद्धा तुमच्या सपोर्टची गरज आहे मित्रांनो आपल्याला सांगली प्रवीणला. तर आता ही बघू शकता या मंदिराचं आपण साईटून वगैरे दर्शन घेतलेलं आहे. इथं हो का इथं भांडारा त्यांनी टाकलेला आहे. बहुतेक हे खंडोबाचं मंदिर आहे बहुतेक हे मित्रांनो. मी पण इथं नवीन असल्यामुळे मला पण इकडचं काय एवढं माहीत नाही. तरी सुद्धा तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय मी मित्रांनो. एकदम असं चांगलं डोंगरचा राजा भोजलिंग माझा असं म्हटलं जातं इथं. तर इथं देवाचं त्यांनी आपण दर्शन घेतलं. इथं मी डोंगरावरती आलो. तर येताना जरा मला ही वाटलं म्हणजे जरा म्हणजे नवीन जे कोण येतं देवाला डोंगरावर म्हणजे रस्त्याने येताना जरा म्हणजे एकदम असं खाली बघितलं का जरा डोळंही होते. पण इथं एकदा वर आलं मित्रांनो. वर आल्यानंतर आपल्याला म्हणजे एकदम असं निसर्गरम्य वातावरणातून कुठे सुद्धा जावं वाटत नाही. एकदम असं चांगलं वातावरण आहे. डोंगरचा राजा भोजलिंगापाशी तुम्ही एकदा अवश्य या मित्रांनो. इथं देवाला एकदा आल्यानंतर तुमचं मन असं एकदम म्हणजे असं शांत होऊन जाणार. मी इथं देवाच्या मंदिराचं दर्शन घ्यायलो. एकदम असं म्हणजे माझं मन असं शांत झालं. आणि आजचा व्हिडिओ भावांनो कसा वाटला हे आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद. मी सांगली प्रवीण. तर आजचा व्हिडिओ भावांनो कसा वाटला हे आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि इथून पुढे कशी माहिती